नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो. टीटी 2026चा फॉर्म भरत असताना महत्त्वाचे जे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत त्यातले अति महत्त्वाचे 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर अजूनपर्यंत मार्गदर्शन घेतलं नसेल किंवा बॅच जॉईन केलं नसेल किंवा तुमच्या मित्रांनी कोणीही जॉईन केलं नसेल तर राहिलेल्या कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी किती पुस्तकं वाचू, कुठून वाचू, त्यापेक्षा सिंपल आम्ही जेवढं सांगतो तेवढंच केलं तरी सफिशियंट आहे. विश्वास ठेवा, इथून पाठीमागचा 9 बॅचेसचा अनुभव असणारे मार्गदर्शक तुम्हाला त्या 10व्या बॅचला शिकवणार आहे आणि मार्गदर्शन तुम्हाला अतिशय त्या प्रत्येक विषयामध्ये रिच करून देणार आहे आणि एक्झाम पात्र करून देणार आहे. सो ही बॅच चालू झालेली आहे. बॅच सेपरेट पेपरनुसार पण अवेलेबल आहे आणि दोन्ही बॅचमध्ये वैशिष्ट्य एक वेगळं असं आहे की ह्या बॅचमध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच आहे. जर हवी असेल तर ही बॅच जॉईन करा, पण तुमच्याकडे ऑडिओ बुक्स आहे तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. त्या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे, पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. प्रत्येक फॅकल्टीचे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. शनिवारी सेपरेट डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. तुम्हाला 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन बरोबर तुम्हाला महारिव्हिजन सेशन आणि नवा दिवस नवी सुरुवात हे रिफ्रेशमेंट सेशन सुद्धा अवेलेबल आहे. हे सगळं फीचर तुम्हाला इथे अवेलेबल आहे. सो नक्की बॅच जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला तर मुख्य मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. पहिला आणि महत्वाचा प्रश्न तुमच्या समोर आहे की हिंदी भाषा घेता येते का? येतो का झालंय येते का? तर याचं उत्तर आहे यस. हिंदी भाषा तुम्ही घेऊ शकता, काही इश्यू नाहीये. याचं उत्तर आहे यस, घेऊ शकतात. दुसरा प्रश्न आहे कसा, तर ही घेत असताना तुम्हाला पहिले प्रश्न बघा, माध्यम जो आहे ना ते माध्यम तुम्हाला निवडायचं आहे हिंदी. जेव्हा तुम्ही माध्यम हिंदी निवडतात त्यानंतर प्रथम भाषा इनबिल्ड जी येते ती सुद्धा प्रथम भाषा ती असते तुमची प्रथम भाषा ही असते हिंदी. आणि दुसरी जी भाषा असते ना, दुसरी भाषा ही तुम्हाला चॉईस आहे. एकतर तुम्ही मराठी घेऊ शकता किंवा इंग्लिश घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही जाऊ शकतात आणि हिंदी भाषा कोणीही घेऊ शकतं. चॉईस आहे तुम्हाला दिलेली. सो तुमचं अकॅडमिक इयर मग व्यावसायिक अर्हता असेल किंवा शैक्षणिक अर्हता कोणत्या मीडियम मधून झाले असेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही हिंदी माध्यम, हिंदी भाषा आणि मराठी भाषा घेऊ शकता. यावरती सेपरेट मी व्हिडिओ घेऊन प्रूफ पण दिलेले आहे. पुणे परिषदेला कॉल केलेला आहे, क्वेश्चन रेज पण केलेला आहे, इव्हन तो मेल पण केलेला आहे आणि त्यांचं परिपत्रक पण आहे. सीडीटी टीडचा फॉर्म भरत असताना मागच्या वर्षीच्या पूर्ण प्रोसेसमध्ये मी अवेलेबल होतो. त्यांनी पूर्ण प्रोसेस केली मुलांची. सो काळजी करू नका. दुसरा प्रश्न आहे तुमच्या समोर, फॉर्म मध्ये बदल करता येतो का आणि कसा? तर पहिले याचं उत्तर मी तुम्हाला सांगतो. फॉर्म मध्ये बदल करता येतो का? त्याचं उत्तर आहे नो, नाही करता येत. आणि जर करायचाच असेल तर तो कसा, तर त्यांनी त्यांच्या ऍड मध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की तुम्ही फॉर्म पुन्हा भरू शकता, पुन्हा भरू शकता. आता याचा अर्थ असा होतो, एखाद्या विद्यार्थ्यांनी एकदा भरला, दुसऱ्यांदा भरला, तिसऱ्यांदा भरला तर कोणता फॉर्म हा कन्सिडर केला जातो? लेटेस्ट वाला फॉर्म कन्सिडर केला जातो. हे दोघे कॅन्सल होतून हा कन्सिडर केला जाईल, जो की योग्य बदल करून हा फॉर्म असणार आहे. ह्या दोन्ही फॉर्मची ज्या फीज असतात ना, फीज परत भेटत नाही. तिसऱ्या फॉर्मला परत फी भरावीच लागते. फॉर्म मध्ये करेक्शन विंडो सुद्धा ओपन होणार नाही, बदल करता येत नाही. करायचा असेल तर नवीन फॉर्म भरावा लागेल. ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे, फॉर्म कोणत्या कॅटेगरीतून भरावा, कागदपत्रे कोणती लागतात? बघा इथे तुम्ही एक्झाम्पल घेतलं, तुम्ही जर शिक्षक असाल आणि शिक्षक म्हणून तुमची नियुक्तीचं कॅटेगरी वेगळी असेल आणि सध्याची कॅटेगरी वेगळी असेल तर कोणत्या कॅटेगरी तुम्ही फॉर्म भरावा? तर नियुक्तीच्या कॅटेगरीची गरज नाही आहे. सध्या तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल आहे त्यातनं भरू शकतात. कदाचित नियुक्ती तुमची ओपन मधून झाली असेल आणि आता तुमच्याकडे एससी बीसी सर्टिफिकेट असू शकतं, ईडब्ल्यूएस असू शकतं, ओबीसी असू शकतं किंवा अदर असू शकतं, तर 100% तुम्ही ह्या कॅटेगरीतनं फॉर्म भरायला काही हरकत नाही. ही पात्रता परीक्षा आहे. त्यावेळेस सर तुम्हाला लागू नव्हतं एससी बीसी, आता लागू झालंय. तुम्ही याच्यात बसत असाल तर 100% भरावं. आता यासाठी डॉक्युमेंट काय लागतं? तुम्ही कॅटेगरीतनं जर फॉर्म भरत असाल तर कॅटेगरीच्या उमेदवारांना फक्त कास्ट सर्टिफिकेट लागतं. तुम्हाला डोमेसाईल लागत नाही, तुम्हाला एनसीएल लागत नाही आणि तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी हे तिघही लागत नाही. ओके, सो भरू शकतात. एससीबीसी हे ओपन मधल्या मराठा कॅन्डिडेटसाठीच लागू आहे आणि ईडब्ल्यूएस हे ओपन मधले मराठा सोडले तर बाकी सगळ्या कॅन्डिडेटला लागू आहे. ओके, सो भविष्यात काही प्रॉब्लेम येईल का, हे मागतील काय व्हॅलिडिटी वगैरे, असं काही मागत नाही. जेवढं फॉर्म भरताना डॉक्युमेंट तुम्ही फिलअप करतात ना तेवढंच डॉक्युमेंट तुम्हाला भविष्यात लागतात, बाकी काही लागत नाही. पुढचा चौथा प्रश्न आहे, ऍपियर विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का? ऍपियर याचा अर्थ आहे लास्ट इयर ऍपियर. लक्षात घ्या, लास्ट इयर ऍपियर.
त्यांनी स्पष्ट ऍड फॉर्म भरताना सुद्धा हाच शब्द उल्लेख केलेला आहे. मग अपियर करताना व्यावसायिक अर्हता जी आहे त्यामध्येच तुमचा अपियर चालतं. म्हणजेच तुम्ही डीएड किंवा बीएडला लास्ट इयरला असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. मात्र हे चालत नाही. कुठे चालत नाही? पदवीला चालत नाही. एखादा विद्यार्थी पदवीच्या लास्ट इयरला असेल, TYला असेल, लास्ट इयरला असेल, तर अशा विद्यार्थ्याला इथे फॉर्म भरता येत नाही किंवा पदवीच्या अगेन्स्ट ज्या पेपरसाठी फॉर्म भरायचा त्या पेपर तुम्हाला फॉर्म भरता येत नाही. हे चालतं, मात्र हे चालत नाही. फॉर्म भरू शकतात का? यस. कसं भरायचा फॉर्म? मग फॉर्म भरत असताना फॉर एक्झाम्पल सेकंड इयरला तुम्ही आहात किंवा ज्याला म्हणूया आपण लास्ट इयरला तुम्ही आहात, बरोबर आहे, अपियर म्हणून आहात, तर तुम्हाला फॉर्म भरताना फर्स्ट इयरचे मार्क्स इथे भरावे लागतात. जसं की डीएडला तुम्ही सेकंड इयरला असाल, फर्स्ट इयरचे मार्क्स तुम्हाला इथे फिलअप करायचे आहे, लक्षात घ्या. नंतर तुझ्या पाचवा आणि शेवटचा प्रश्न, टीईटी आणि सीटीटी समतुल्य अर्हता आहे का? तर याचं उत्तर आहे यस आहे. याचा प्रूफ पण व्हिडिओ मी घेतलेला आहे. टेटचं जेव्हा तुम्ही बघा आता डिसेंबर जानेवारीमध्ये रजिस्ट्रेशन केले बघा सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना शिक्षक व्हायचं आहे. रजिस्ट्रेशन केलंय. कुठे केलं? हे पवित्र पोर्टलला आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मग इथे फॉर्म भरताना त्यांनी 2 प्रश्न विचारले होते, तुम्ही टीईटी अपियर आहात की सीटीटी अपियर आहात, म्हणजे पास आहात, पात्र आहात, असं विचारलं. याचा अर्थ शिक्षक भरतीला दोघांपैकी एक कोणताही टीईटीचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, सीटीचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, किंवा याचा पेपर 1 याचा पेपर 2 असेल, असं पण चालतंय का? काही प्रॉब्लेम नाहीये. सो समतुल्य अर्हता आहे. याबाबतला एक व्हिडिओ मी सेपरेट घेऊन त्यामध्ये सगळे GR पण उल्लेख केलेले आहेत. 4 प्रकारचे काही परिपत्रक होते, काही PDF होते आणि एक GR पण होता. असे 4 GRचे डॉक्युमेंट पण मी त्या व्हिडिओत दाखवलंय. सो काळजी करू नका. आता मी तुम्हाला जे सांगतो याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले आहेत. सो फक्त प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देतोय. प्रूफ तुम्हाला जर हवे असेल GR डॉक्युमेंट तुम्हाला कमेंटमध्ये टाका किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे मी सगळे टाकून देतो. ओके. सो अशा पद्धतीने हे 5 महत्वाचे प्रश्न तुमच्या समोर घेतले. आणि अजून एक महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न, आणि तुम्हाला जर टीईटीचा अभ्यास चांगला करायचा आणि पात्र व्हायचं असेल, तुम्ही पण, तुमचे मित्र पण, तुमचे सहकारी पण, तुमचे नातेवाईक पण, तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना लगेच इग्नाइट अकॅडमीची बॅचची ॲपची लिंक पाठवून द्या. त्यांना सजेशन द्या. जॉईन नका करू म्हणा, सजेशन द्या. त्यांना एकदा बघू द्या कशी बॅच चालते, तुमचं सजेशन त्यांना द्या. व्हिडिओ बघ बाबा, समजतं का, मग जॉईन कर. डायरेक्ट जॉईन करूच नका. सो ही सेपरेट बॅच सगळ्यांकडे असावी. ₹2 बॅच आहे, सगळ्यांनीच जॉईन करावी. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे आणि सुधारित आवृत्ती पुस्तकांची मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सगळ्यांकडे असावं असं पुस्तक आहे टीईटी सक्सेस मास्टर, ज्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स टाकलेले आहेत, जो की तुमचा फार महत्वाचा मार्गदर्शक असणार आहे. सो हे पुस्तकं पण तुम्ही ऑर्डर करू शकता. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकतात आणि हवी ती बॅच किंवा पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात, परचेस करू शकतात. काही अडचण असली ह्या नंबरला कॉल करू शकता. आणि अगदी टीईटी बद्दल काही शंका असेल तर टीईटीची हेल्पलाईन नंबर पण आहे, हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. ईमेल ID पण त्यांनी दिला आहे, त्यांना पण तुम्ही कॉल करू शकता. अजून काही शंका असेल तर आमच्याही टीमला कॉल करू शकता. अदरवाईज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सगळ्यांना शेअर करा आणि अजून काही मनात प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. सो पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.